कटलेट्स तयार आहे. चीज कॉर्न कटलेट बघू शकता कसे झाले ते. टमाट्याचा सॉस आणि मेयोनीज साठी सोबत तुम्ही खाऊ शकता. तर मग आता चीज कॉर्न कटलेट तयार करायला लागणारं साहित्य काढून घेतलं आहे. इथं ब्रेडचे क्रम्स करून घेतले मी 4 ब्रेडचे. हे कॉर्न घेतले, गाजर छोटा, मीडियम साईजचा कांदा, मिरची हिरवी बारीक, शिमला मिरची, आलं लसूण पेस्ट, तांदळाचं पीठ, चीज, लाल तिखट, जिरा धना पावडर, आमचूर पावडर, जे चाट मसाला आणि इथं स्वादानुसार मीठ आणि निंबू. इथं घेतले 2 बटाटे. आता याला आपण मॅशरच्या सहाय्याने बारीक करून घेणार आहोत. चांगल्या प्रकारे मॅश करायचे. तर हे झाले. आपण कॉर्न पण थोडेसे मॅश करून घेणार आहोत. मिक्सरला लावले पण आमच्याकडे गेली लाईट. आता मॅशरमध्येच त्यांना थोडे जाडसर असे फिरवते. मी आता कॉर्न बारीक करून घेते. अशा प्रकारे बारीक करून घ्यायचे. म्हणजे जास्त पण बारीक नाही करायचे, मीडियमच करायचे. तर ह्या बटाट्यामध्ये हे पण घालून घेते मी. त्यामध्ये बाइंडिंगसाठी थोडं तांदळाचं पीठ घेते, साधारणतः 2 चमचे. मी क्रम्स 4 ब्रेडचे केलेले होते, त्याच्यातलं अर्ध ह्याच्यात घालून घेते. त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं. आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स, कांदा, गाजर, मिरचीचा ठेचा करून घेतला होता ते, शिमला मिरची आणि आलं लसूण पेस्ट. त्याला आपण एकजीव करून घ्यायचं.
आता यात घालायचे सुके मसाले, मीठ, मिरची पावडर, धना पावडर, जिरा पावडर आणि आपला चाट मसाला. लिंबू पिळून घ्यायचं. मस्तपैकी एकजीव करून घ्यायचं. त्यात बारीक चिरून कोथिंबीर पण घालून घ्यायची आणि एकजीव करून घ्यायचं. आपला झालाय मस्तपैकी गोळा तयार करून. चला मग आता कटलेट तयार करायला सुरुवात करू. चला आता कटलेट बनवू. झालंय आपलं सारण बनवून. असा छोटा गोळा घ्यायचा, त्याच्यामध्ये होल करायचं. त्यामध्ये हे पनीर आहे ना, त्याला असं असं करायचं, ते त्यामध्ये दाबायचं आणि त्याला बंद करून घ्यायचं. मस्त असा पैकी गोळा तयार करायचा आणि त्याला असं थोडं चिपट करून घ्यायचं, जेणेकरून ते फुटलं नाही पाहिजे म्हणून. त्याची टिक्की करून घ्यायची आणि ते एका प्लेटमध्ये अशी ठेवून द्यायची. दुसरं घ्यायचं, त्याच्यामध्ये चीज टाकायचं. आपण जसं पुरणाची पोळी भरतो ना, तसं बंद करून घ्यायचं. अशा प्रकारे सगळ्या टिक्क्या बनवून घ्यायच्या. अशा प्रकारे तयार करून घ्यायच्या आणि आता ह्या आपण ठेवणार आहोत फ्रीजरमध्ये 5-10 मिनिटासाठी. त्याच्यानंतर आपण पुढील तळण्याची प्रोसेस करूया. चला तर मग पुढील प्रोसेस वळवूया. तांदळाचं पीठ घेतलं आहे साधारणतः 2 चमचे. त्याच्यामध्ये पाणी घालून त्याचा एक गोल तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. साधारण आपण भज्यांना आणि त्याला कसं चून मळून घेतो त्या प्रकारे त्यामध्ये थोडं मीठ पण घालून घ्यायचं. बघू शकता तुम्ही चिकन टेस्टी कशी आहे. अशा प्रकारे हा गोल तयार करून घ्यायचा. आता मी चमचा काढून घेते त्यामधून आणि आता जे टिक्की आपण फ्रीजरमध्ये ठेवली आहे ते काढून घेणार आहोत. बघा, बघू शकता तुम्ही ती आता चांगल्या प्रकारे आपली सेट झालेली आहे. आता ही याच्यामध्ये डिप करायची आणि याच्यातून काढली की मग या क्रम्समध्ये याला मस्त प्रकारे हे क्रम्स लावून घ्यायचे. अशा प्रकारे
अशा प्रकारे सगळ्या टिक्कींना आपण क्रम्स लावून घेणार आहोत. हे झाले आपले टिक्की तयार. इकडं मी आधीच तेल तापत ठेवलं होतं. थोडा गॅस कमी करून घ्यायचा आणि आपण जे टिक्की आता क्रम्समध्ये बुडवून घेतलेली ती आता एक एक करून यामध्ये सोडायची. त्याला चांगली होऊ द्यायची, लवकर पलटवायची नाही. लवकर जर पलटवली तर कदाचित ती तुटू शकते. त्यासाठी तिला थोडी गोल्डन ब्राऊन कलरची होऊ द्यायची. थोडी हलवून घ्यायचं आणि मग एक एक टिक्की उचलायची. बघू शकता तुम्ही, तिला पलटवायची. अशा प्रकारे आता तिला बारीक गॅसवरती गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगली होऊ द्यायची, नाहीतर ती आतून कच्चीच राहील. पुन्हा पलटवते मी तिला. चांगली अलटून पलटून चांगली तिला फ्राय करून घ्यायची, जेणेकरून ती आतमधून कच्ची राहायला नको म्हणून. आणि साधारणतः बारीक गॅसवरतीच होऊ द्यायची. पहिले तू दाखवायचं कसं काय झालंय. मस्त झालंय. कढीपत्ता काय टाकलं त्याच्यात. आता आपले कटलेट्स आहे ते तयार आहे. आता ते मी काढून घेणार आहे एका प्लेटमध्ये. तोपर्यंत मी दुसरे पण टाकून घेते. चला तर मग आता आपले कटलेट्स तयार आहे. चीज कॉर्न कटलेट बघू शकता कसे झाले ते. टमाट्याच्या सॉस आणि मेयोनीजसाठी सोबत तुम्ही खाऊ शकता. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. सोबत त्या लाईकचं बटन बघा, सबस्क्राईब पण करा. चला तर मग बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.